नमस्कार. श्री परमानंद स्वामी लिखित कृष्ण सखा माझा भाग 2 हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण यमुनाकाठचा बाळकृष्ण या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. हे लक्ष्मी, त्यानंतर कृष्णाने अत्यंत प्रेमाने आपल्या सवंगड्यांच्या घरगुती आणि कौटुंबिक गोष्टींविषयी विचारपूस करायला सुरुवात केली. तेव्हा मग अनेक घरगुती अडचणी आणि कौटुंबिक समस्या त्यांच्याकडून हळूहळू कृष्णाला सांगितल्या जाऊ लागल्या. कृष्णाठायी असलेल्या त्यांच्याविषयीच्या आपुलकीची आणि प्रेमाची पूर्ण खात्री त्या बाळगोपाळांना असल्यामुळे त्यांच्या कृष्णाशी वागण्या बोलण्यात पूर्ण मोकळेपणा येऊ लागला. कोणतीही गोष्ट कृष्णापासून कळत नकळत का होईना पण लपवून ठेवणं हे त्यांच्या मनाला अजिबात मानवत नसे. सर्व म्हणजे अगदी सर्व काही कृष्णाला सांगितल्याशिवाय त्यांना मुळीच चैन पडत नसे. सर्व काही अगदी निस्संकोचपणे आणि खुलेपणाने कृष्णाला सांगितल्यावरच त्यांच्या मनाला मोकळं आणि बरं वाटत असे. अर्थात सुरुवातीला त्यांचा सूर साहजिकच तक्रारीचा आणि रागाचाच असे. त्यात त्यांनाही दोष देता येणार नाही, कारण त्यांच्या घरची परिस्थितीच त्याला कारणीभूत होती. कोणाची आई रागीट होती, तर कोणाचे वडील रागीट होते, तर कोणाचे दोघेही. पण त्यामुळे त्यांच्या घरी एक प्रकारचं भीतीचं आणि दहशतीचं वातावरण होतं, कारण आईवडिलांच्या रागाची परिणिती त्यांच्या परस्परांच्या भांडणात अथवा मुलांना मारण्यात होत असे. तर काही जणांनी स्वतःहून कबूल केलं की त्यांचे आईवडील खरंच चांगले आणि शांत स्वभावाचे आहेत, पण ती मुलंच हट्टी आणि रागीट स्वभावाची आहेत. कृष्णही सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत असे आणि त्यांना तसं मार्गदर्शन करत असे. त्याच्या सांगण्याचं मुख्य सूत्र हेच असे की आईवडील आणि घरातील वयाने थोर असलेल्या मंडळींचा योग्य तो मान कोणत्याही परिस्थितीत राखला गेलाच पाहिजे. त्यांचा अनादर केव्हाही केला जाऊ नये. त्यांनी आपल्यासाठी आणि सर्व कुटुंबासाठीच सोसलेल्या खस्ता आणि केलेले काबाड कष्ट यांची जाणीव पूर्णपणे आपल्या ठायी असणं अत्यंत आवश्यक आहे. ती जाणीव आपल्या वागण्या बोलण्यातून नेहमीच प्रकट झाली पाहिजे किंवा आपण ती तशी प्रकट केली पाहिजे. आपल्याकडून आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक त्रास कळत नकळत का होईना पण दिला जात नाही ना, याची योग्य ती खबरदारी आपल्याकडून घेतली गेलीच पाहिजे. परंतु त्यांचाही कष्ट आणि त्रास जाणून घेऊन ते कमी करण्याचा आपला सदैव प्रयत्न असावा. हे लक्ष्मी, कृष्णाचं हे सांगणं त्या सवंगडांना साहजिकच थोडंसं विचित्र वाटलं, कारण त्या दृष्टीने त्यांनी आपल्या आईवडिलांकडे आणि कुटुंबियांकडे कधीच पाहिलं नव्हतं आणि तसं पाहणं त्यांना आत्तापर्यंत तरी आवश्यकच वाटलं नव्हतं. त्यामुळे आपलं काही चुकतं आहे वा चुकत असेल असा विचार त्यांच्या मनात चुकूनही कधी आला नव्हता. परंतु कृष्णाचं सांगणं ऐकल्यावर आणि त्याचा विचार केल्यावर मात्र त्यांना आपली चूक कळून आली. कृष्णाच्या सहवासाचा एक चांगला परिणाम त्याच्या सवंगड्यांवर झाला होता आणि तो म्हणजे कृष्णाने काहीही सांगितल्यावर ते त्याचं सांगणं आधी शांतपणे ऐकून घेत. पण त्यानंतर त्यांच्या मनात त्याविषयी विचार सुरू होत. कृष्णाविषयी अत्यंतिक आपलेपणा असल्यामुळे आणि कृष्णाठायी त्यांच्याविषयी असलेल्या आपलेपणाची अगदी खात्री असल्यामुळे त्यांच्या विचारांची दिशा नेहमी कृष्णाकडे असे. आपल्या आवडत्या कृष्णाला जे प्रिय आहे तसंच वागणं आणि बोलणं आपल्याकडून घडायला हवं ही त्यांच्या मनाची निश्चिती त्यांच्या ठायी झालेली असल्यामुळे त्यांना जास्त वेळ विचारही करावा लागत नसे. कृष्णाचं सांगणं आणि त्याचा हेतू त्यांच्या लगेचच लक्षात येत असे. अर्थात कृष्णाचं सर्वच सांगणं त्यांना मानवत असे किंवा ते पूर्णपणे त्यांच्या मनाचं होई असं मुळीच नसे. परंतु कृष्णाची आपल्याकडून वागण्याची ही अपेक्षा आहे एवढं मात्र त्यांना लगेचच जाणवत असे. त्यामुळे तसं वागणं त्यांच्याकडून बाह्यांगाने का होईना पण लागलीच घडत असे आणि हळूहळू त्यांच्या दिसणाऱ्या बाह्य परिणामांनी आणि स्वतःच्याही अनुभवाने कृष्णाचं सांगणं सर्वथा त्यांच्या मनाचं होऊन राहील. त्यांचंही वागणं मग अगदी मनापासून घडू लागलं आणि त्याचा त्यांनाच आनंद तर होऊ लागलाच, परंतु त्यामुळे कृष्णाला वाटणारं समाधान त्याच्या मुखावर पाहताना मात्र त्यांचा आनंद द्विगुणित नव्हे तर शतगुणित होत असे. हे लक्ष्मी, आपल्या मुलांमध्ये झालेला हा स्तुत्य बदल पाहून त्यांच्या आईवडिलांना आणि कुटुंबियांना साहजिकच सुरुवातीला नवल वाटलं, पण मग बरंही वाटलं. मुख्यतः त्यांचा मान आणि मोठेपणा राखला जात होता म्हणून त्यांनी या बदलाचं अगदी कौतुकाने स्वागत केलं. घराघरातील संघर्षांचं आणि कलहाचे प्रसंग हळूहळू टळू लागले, कमी होऊ लागले. त्यामुळे सर्व कुटुंबांमध्ये स्वास्थ्याचं आणि शांततेचं वातावरण निर्माण झालं. परस्परातील आपलेपणा वाढू लागला आणि मोकळेपणा निर्माण होऊ लागला. हा झालेला सर्व बदल कृष्णाच्या सांगण्यामुळे घडत आहे हे कळल्यावर तर सर्व घराघरात कृष्ण हा प्रेमाचा आणि कौतुकाचा विषय होऊन राहिला. कृष्णाचे गोडवे सर्वजण गाऊ लागले.
कृष्ण हा सर्वांचाच आवडता होऊन राहिला. हे लक्ष्मी, कृष्णाचं सांगणं हे एवढ्यावरच थांबण्यासारखं नव्हतं. आपल्या सवंगड्यांच्या ठिकाणी आधी माणुसकी, नंतर स्वतःच्या कर्तव्यकर्माची भावना, त्याचबरोबर योग्य प्रकारचं वागणं, या गोष्टीची जाणीव कृष्णाने निर्माण केल्यामुळे त्यांच्या ठिकाणचा सात्विक भाव जरूर जागा झाला. कृष्णाच्या सहवासात तो वृद्धिंगत होत राहिला. परंतु त्यानंतर कृष्णाने सर्वात महत्त्वाची एक गोष्ट केली, ती म्हणजे आपल्या सवंगड्यांच्या ठिकाणी स्वत्वाची जाणीव निर्माण केली. सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी सतत बोलत राहून तो ही जाणीव हळूहळू वाढवत राहिला. त्याचं सर्वांना नेहमी एकच सांगणं असे की आपण आपल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो, त्यांच्याच कुटुंबात वाढलो हे खरं आहे. त्यामुळे आपण आईवडिलांचं आणि कुटुंबाचं काहीतरी देणं निश्चितपणे लागतो हे अगदी खरं आहे. परंतु ते पूर्णपणाने खरं नाही. आपलं म्हणून काहीतरी स्वतंत्र अस्तित्व आहेच. ते अस्तित्वच मूलभूत म्हणून महत्त्वाचं आहे. आपण कोणा आईवडिलांच्या पोटी जन्मलो, कोणत्या कुटुंबात वाढलो हे केवळ निमित्त मात्र आहे. खरा जन्म आपल्याला ईश्वरामुळेच लाभला आहे. खरं तर त्यानेच आपल्याला जन्माला घातला आहे आणि तोच आपल्याला वाढवत आहे. तेव्हा जन्माला आपण आलो आहोत हेच खरं आहे. तेव्हा आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आपलं जीवन पुढे आपल्याला जगायचं आहे. ठराविक काळानंतर आपले आईवडील किंवा आपले कुटुंबीय यांचीही मदत आपल्याला मिळणार नाही, कारण ते सदैव आपल्या जीवनात आपल्यासाठी उपलब्ध असू शकणार नाही. तेव्हा त्यासाठी आपलं मनोबळ आपल्यालाच वाढवावं लागणार आहे. कोणी कितीही आपल्याला रक्षण दिलं, आपल्याला वाढवलं, आपल्याला काही मार्गदर्शन केलं, तरी कोणीही आपली कायमची जबाबदारी घेऊ शकणार नाहीच. हे सर्व ओळखूनच आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण स्वतःच करायची आहे हे लक्षात ठेवा. अर्थात मी सुद्धा केवळ सांगण्यापुरताच निश्चितपणे राहणार नाही. मी सदैव तुमच्याबरोबर असेन. तुम्ही माझ्याशी वारंवार बोलून खात्रीही करून घ्यायची आहेच. प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणींवर उपाय मला विचारून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी तर नेहमीच तुम्हाला उपलब्ध आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं मनोबळ तुम्हालाच घ्यायचं आहे आणि तुम्हालाच ते वाढवायचंही आहे. मी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करत राहीन. तेव्हा असे स्वतःचं अस्तित्व ओळखण्यासाठी आणि स्वतःचं मनोबळ वाढवण्यासाठी सर्वात प्रथम एक गोष्ट करा की स्वतःच्या मनातील विचार आपल्या घरात मोकळेपणाने बोलायला सुरुवात करा. त्यासाठी आधी विचार करायला शिका. आपल्या मनाला स्वतंत्र विचार करायची सवय लावा. केवळ सांगकामं किंवा मुकी मेंढरं बनू नका. आपलं म्हणणं सर्वांचा योग्य मान ठेवून, आदर राखून पण सांगत राहा. आपलं कर्तव्य कर्म दुसऱ्याच्या बाबतीतलं पूर्ण झालं तरी आपलं स्वतःच्या बाबतीतलं कर्तव्य कर्म करणं शिल्लक राहिलं आहे हे लक्षात ठेवा. कर्तव्य कर्म योग्य प्रकारे पार पाडल्यानंतर आपल्या हक्काचीही जाणीव आपल्या ठायी हवीच. आपलं कर्तव्य न करताच आपला हक्क बजावत राहणं हे जसं अत्यंत चुकीचं आहे, तसंच आपलं कर्तव्य करूनही आपलं वेगळेपण, आपलं स्वातंत्र्य, आपले हक्क आपल्याला राखता आले नाहीत तर तेही तेवढंच चुकीचं आहे. कारण त्यामुळेच आपल्याला आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि आपलं स्वत्व ओळखता येईल, राखता येईल, त्याची जाणीव वाढवता येईल. हे लक्ष्मी, कृष्णाचे हे विचार त्याच्या सर्व सवंगड्यांना धक्का देणारे होते. मुळात कृष्णाचं सांगणंच त्यांना पूर्णपणे कळू शकलं नाही. अस्तित्व काय, स्वत्व काय हे शब्द त्यांना आधीमुळे माहीतच नव्हते. असे शब्द ते प्रथमच ऐकत होते. मग त्याचा अर्थ कळणं तर दूरच राहिलं. परंतु कृष्ण आपल्याला काहीतरी वेगळं दाखवत आहे आणि काहीतरी वेगळं करायला सांगत आहे एवढं मात्र त्या सर्वांना जरूर लक्षात आलं. परंतु तेच त्यांना नीटपणे समजेना. तरीही कृष्णाने आपलं सांगणं सोडलं नाही. तो प्रसंगाने आणि कारणाकारणाने त्यांच्याशी बोलतच राहिला आणि त्याचा योग्य तो परिणाम हळूहळू का होईना पण त्या गोप सवंगड्यांवर निश्चितपणे होत राहिला. त्यांना कृष्णाच्या सांगण्यातील शब्दार्थ जरी कळला नाही तरी त्या सांगण्यातील हेतू त्यांच्या लक्षात आला. परंतु तसं वागण्याचा धीर मात्र त्यांना होईना. पण कृष्ण जणू त्यांच्या पाठीशीच लागल्यासारखं करत असे. तो वारंवार सवंगड्यांना विचारून त्यांची चौकशी करत असे. त्यांनी त्यांचं म्हणणं घरी सांगितलं की नाही, त्यांच्या मनातील विचार त्यांनी त्यांच्या घरच्या मंडळींसमोर मांडले की नाही, स्वतःच्या बाबतीत त्यांच्या मनाला पटल्याप्रमाणे वागण्याचा धीर त्यांना होतो की नाही, तेवढं धैर्य त्यांच्या मनाला प्राप्त होतं आहे की नाही, या सर्व गोष्टींची खात्री कृष्ण त्यांच्याशी वारंवार बोलून करत असे. त्यामुळे कृष्णाला अपेक्षित असणारा परिणाम त्याच्या सवंगड्यांवर होऊ लागला आणि तो तसा त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसूही लागला. कृष्णावरील प्रेमामुळे आणि श्रद्धेने त्यांचाही धीर हळूहळू चेपू लागला आणि ते आपल्या जीवनाचा हळूहळू विचार करू लागले.
आपल्याविषयी आणि घरातील घडणाऱ्या गोष्टींविषयी ते आपले विचार आणि म्हणणं बोलू लागले. काही वेळा ते स्वतःच्या बाबतीत मर्यादित स्वातंत्र्य घेऊ लागले. कृष्णाने त्यांना मर्यादा आणि स्वातंत्र्य यांची योग्य जाणीव करून दिली होती. केवळ मर्यादेचं पालन करत राहिलं तर आपली स्वतंत्रता आपण गमावून बसू आणि केवळ स्वातंत्र्यच आपण अनुभवत राहू तर त्याच्या मर्यादेचं भान आपल्याला राहणार नाही. या कृष्णाचा सांगण्याचा अर्थ अगदी पक्केपणाने त्यांच्या लक्षात आला होता. मर्यादित राहणं म्हणजे सदैव बंधनात राहणं नव्हे आणि स्वातंत्र्य घेणं म्हणजे स्वार्थीपणा आणि स्वैराचार नव्हे, हे त्यांना पूर्णपणे ठाऊक झालं होतं. त्यामुळे योग्य स्वातंत्र्य घेण्याचा त्यांच्या मनाचा निश्चय कायम होता. त्यातून काही चुकलं तर सांभाळून घेण्यासाठी, सांगण्यासाठी आणि सुधारण्यासाठी प्रत्यक्ष कृष्ण तर होताच, तो त्यांचा सवंगडी तर होताच, पण मार्गदर्शकही होता आणि पाठीराखाही होता. त्यामुळे येणाऱ्या अडचणींची त्यांना भीती नव्हती. बदल होताना आणि करताना काहीतरी अडचणी या येणारच आहेत हे ते गोपबाळ जाणून होते आणि हे लक्ष्मी तशा त्या पुढे आल्याही. हे लक्ष्मी, गोपबाळांच्या वागण्या बोलण्यातील बदलाला प्रथम कोणी आक्षेप घेतला असेल तर साहजिकच त्यांच्या आईवडिलांनी आणि कुटुंबियांनी. सुरुवातीला जेव्हा त्या गोपबालकांच्या ठायी कर्तव्यकर्माची आवश्यकता, सहजीवनाचं महत्त्व, वडीलधाऱ्यांविषयी योग्य मान याची जाणीव निर्माण झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी पाहिलं तेव्हा त्यांना ते योग्य वाटलं आणि त्याचं अत्यंत समाधान त्यांच्या मनाला झालं. या बदलामागे कृष्णाचं सांगणं आहे हे कळल्यावर तर त्यांनी कृष्णाचंही अतिशय कौतुक केलं, कारण त्यात त्यांचा मान आणि मोठेपणा राखला जात होता. परंतु जेव्हा त्यांच्याच मुलाबाळांमधील स्वत्व जागं होऊ लागलं, त्यांची स्वतंत्र वृत्ती दिसू लागली, तेव्हा मात्र या वडीलधाऱ्या मंडळींना ते सहन झालं नाही. त्यांच्या मोठेपणाला धक्का पोचू लागला. आपलीच मुलं विचारांचा आणि आचाराचा स्वतंत्रपणा दाखवत आहेत आणि स्वतःचं व्यक्तिमत्व घडवत आहेत याचा आनंद त्यांना मुळीच वाटेना. उलट त्यात त्यांना त्यांचा अवमानच जाणवू लागला. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया सुरुवातीला रागवण्यात आणि नंतर बिथरण्यात झाली. त्यांनी घरात आकांडतांडव सुरू करून आपल्या मुलांवर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु कृष्णाच्या प्रेमाने प्रभावित झालेले ते बाळगोपाळ मात्र कृष्णाच्या सांगण्यानुसारच वागत असत. स्वतःच्या मनाचा तोल जाऊ न देता, कोणाचाही अवमान न करता ते बाळगोपाळ कृष्णावरील विश्वासाने कृष्णाला अनुसरत राहिले. तेव्हा मात्र एवढे दिवस कृष्णाचं कौतुक करणारी ही वडीलधारी मंडळी कृष्णाला दूषणं देऊ लागली. कृष्णामुळे आमची मुलं बिघडत असून ती आता आमच्या ताब्यात मुळीच राहिलेली नाहीत. उलट कृष्णामुळे आमच्या कुटुंबातील तेढ वाढत आहे आणि कृष्ण आमच्यात फूट पाडत आहे, अशी तक्रार घेऊन ते नंदाकडे गेले. नंदाने सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याबाबत योग्य ती चौकशी करण्याचं आश्वासन त्यांना दिलं. त्याप्रमाणे त्याने कृष्णाला बोलावूनही घेतलं आणि त्याच्याकडे सर्व विचारणाही केली. नंदाने सर्व बाळगोपाळांनाही बोलावून घेतलं आणि त्यांच्याशी अगदी खुलासेवार बोलणं केलं. त्यातून त्याला हेच जाणवलं की कृष्ण जे काही त्याच्या सवंगड्यांना सांगत होता ते योग्य आणि रास्तच होतं. प्रश्न एवढाच आणि अत्यंत महत्त्वाचा असा होता की हे सर्व त्यांना कृष्णाने सांगणं कितपत बरोबर आहे. त्या मुलांची वडीलधारी मंडळी त्यांच्या घरी असताना ही जबाबदारी कृष्णाने घेण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यातून निष्कारण आणि फुकटचा वाईटपणा मात्र कृष्णाला घ्यावा लागत होता. तेव्हा कृष्णाने आपल्या सवंगड्यांबरोबरचे संबंध खेळण्याच्या आणि गुरे राखण्याच्या पलीकडे उगाचच न वाढवणं हेच योग्य ठरेल, कारण त्यामुळे विनाकारण गैरसमज निर्माण होऊन ते वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कोणालाही मार्गदर्शन करण्याची किंवा त्यांच्यावर संस्कार करण्याची किंवा त्यांचं जीवन घडवण्याची जबाबदारी कृष्णाने मुळीच घेऊ नये. असं कृष्णाने करणं हे केवळ अनावश्यक नव्हे तर चुकीचंच आहे. नंदाचं हे सांगणं कृष्णाने आदरपूर्वक ऐकून घेतलं खरं, पण तो त्याच्याशी सहमत मात्र झाला नाही. बलरामाला मात्र नंदाचं बोलणं अगदी मनापासून पटलं आणि त्याच्या नेमस्त स्वभावानुसार ते साहजिकच होतं. त्यानेही कृष्णाला समजावून सांगितलं की कृष्णाचा हेतू जरी कितीही चांगला असला तरी त्यामुळे जर कोणाच्या कुटुंबातील वातावरण अधिकच बिघडत असेल तर कृष्णाचं सांगणं आणि वागणं हे अयोग्यच आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृष्णाच्या या भूमिकेमुळे नंदाला मात्र उगाचच्या उगाच सर्वांकडून दोष लावला जात आहे. तेव्हा नंदासाठी तरी का होईना, परंतु कृष्णाने ह्या सर्व गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे आणि त्याच्या सवंगड्यांची काहीही जबाबदारी स्वतःवर न घेता ती सर्व त्याने त्याच्या आईवडिलांवर सोपवणं अधिक उचित आहे. बलरामाच्या याही सांगण्याचा कृष्णावर काहीही परिणाम झाला नाही. त्याची आग्रही भूमिका कायम राहिली. त्याने आपली भूमिका पुन्हा एकदा सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याची एकच भूमिका होती की हे सर्व बालगोपाल माझे सवंगडी आहेत.
त्यांना मी केवळ माझे साथीदारच नव्हे तर मित्र मानतो. त्यामुळे त्यांचं माझ्याशी आणि माझं त्यांच्याशी एक प्रकारचं भावनिक नातं आहे. तेव्हा आमचे संबंध केवळ खाण्यापिण्याचे किंवा खेळण्यापुरतेच मर्यादित राहणं शक्य नाही. त्यांच्या सुखदुःखाच्या भावनेत मी मनाने सहभागी होणारच आणि त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी जेवढी मदत करता येईल तेवढी ती माझ्याकडून होणारच. त्यांच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्याकडून सांगितल्या जाणारच आणि माझ्या सवंगड्यांची माझ्यावर श्रद्धा आणि विश्वास असल्यामुळे त्यांच्याकडून माझ्या सांगण्यानुसार वागणं हेही घडणारच. हे सर्व अगदी साहजिकच आहे आणि आमच्यात असलेल्या मैत्रीच्या नात्याला हे सर्व धरूनच आहे. आता प्रश्न शिल्लक राहिला आहे तो कुटुंबातील निर्माण होणाऱ्या मतभेदांचा आणि त्यातून होणाऱ्या कलहांचा. परंतु त्यासाठी केवळ माझ्या सवंगड्यांनाच जबाबदार धरता येणार नाही किंवा मलाही त्याचा दोष देता येणार नाही. माझे सवंगडही त्याचे फार मोठे झालेले नाहीत. त्यांचीही शारीरिक आणि मानसिक वाढ अजूनही होतच आहे. तेव्हा त्यांच्याकडून एखाद्या वेळेस कळत नकळत, जाणता अजाणता मर्यादेचं उल्लंघन त्यांच्या उत्साहाच्या भरात होत असेलही. परंतु अशावेळी समजूतदारपणा दाखवण्याची जबाबदारी मोठ्यांचीच जास्त आहे. वयाच्या मोठेपणाला मनाच्या मोठेपणाची जोड हवी. मुख्य म्हणजे स्वतःच्या मोठेपणात अडकून न राहता त्यांनी स्वतःहून आपलेपणाने आपल्या मुलांची जवळीकता साधली पाहिजे. त्यासाठी आपला मोठेपणा बाजूला केला पाहिजे आणि तो विसरलाही पाहिजे. त्यांच्या मुलांच्या वागण्या बोलण्यामागील हेतू आधी त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. आपल्या मुलांना समजूनही घेतलं पाहिजे आणि आवश्यक तेव्हा समजावून सांगितलं पाहिजे. एक गोष्ट अगदी निर्विवाद आहे की ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास ज्याला त्यालाच करावा लागतो आणि व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे मुळात मनाचाच विकास होय. वाढत्या वयाबरोबर मनाचीही वाढ होणं आवश्यक आहे. मनाची वाढ म्हणजे मन अधिकाधिक विकसित होणं, ते अधिकाधिक फुलणं होय. असा मनाचा विकास होणं हे केवळ प्रेमानेच शक्य आहे. ते प्रेम आणि आपलेपणा जर या मोठ्या माणसांकडून त्यांच्या मुलाबाळांना मिळाला तर त्यांचं व्यक्तित्व विकास पावण्यासाठी त्यांना केवढं तरी सहाय्य मिळेल. मग कुठेही मतभेद आणि कलह निर्माण होण्याचं कारणच राहणार नाही. सर्व कुटुंबात शांततेचे आणि सलोख्याचं वातावरण राहील. सर्वच जण एकत्र आणि एकोप्याने नांदतील. परंतु असा आपलेपणा आणि प्रेम कुटुंबातून हळूहळू दिसेनासा होत चालला आहे. कारण मुळात ते व्यक्तींच्या ठिकाणीच कमी होत आहे. प्रत्येक व्यक्ती ही अधिकाधिक संकुचित स्वभावाची आणि त्यामुळे स्वार्थी भावाची होऊ लागली आहे. त्यामुळे आपला स्वार्थ साधावा आणि आपला विचार इतरांवर जेवढा शक्य होईल तेवढा लादावा हाच प्रयत्न सर्वांकडून सहजपणे घडत आहे. केवळ आपल्या वडिलकीच्या नात्याचा आणि वयाचा मोठेपणा गाजवणं या पलीकडे आपली काही जबाबदारी आहे हे कोणालाच ठाऊकही नाही आणि त्यासंबंधी कोणाला सांगायची सोयही नाही. असं जरी असलं तरी माझ्या ठिकाणी मात्र माझ्या सवंगड्यांबाबत आपलेपणा आणि प्रेम अत्यंत स्वाभाविकपणे आहे. त्यामुळे माझ्याकडून त्यांना त्यांच्या हिताच्या गोष्टी सहजपणे पुन्हा पुन्हा सांगितल्या जाणार. या गोष्टीचा आग्रहही मी धरणार. एवढंच नव्हे तर त्यासाठी त्यांना सर्व प्रकारे सहाय्यभूतही होणार हे मात्र अगदी नक्की. हे लक्ष्मी, कृष्णाची ही भूमिका अत्यंत स्पष्ट आणि सडेतोड होती, परंतु ती तर्कशुद्धही होती. अर्थात सर्वांनाच ती कळली असंही नाही आणि ज्यांना ती कळली त्यांना त्यांच्या मनाच्या आडमुठेपणामुळे मानवली नाही. त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडून तशा प्रतिक्रिया प्रगट झाल्या. अनेकांनी आपल्या मुलाबाळांना कृष्णाशी असलेले संबंध सोडायला भाग पाडलं. त्यांना गुरं राखण्याच्या कामातून बाजूला केलं. कारण काय तर त्या निमित्ताने त्यांची कृष्णाशी होणारी भेट होऊ नये. कृष्णाचा आणि त्यांचा संबंधच आला नाही म्हणजे कृष्णाचं आणि त्यांचं काही बोलणंच होणार नाही आणि मुलांवर काहीही विपरीत परिणाम होण्याची शक्यताही मग अजिबात नाहीशी होईल. हाच त्यामागील उघड हेतू होता. काही जणांनी एवढी कडक भूमिका न घेता थोडीशी सौम्य भूमिका घेतली. आपल्या मुलांना गुरे राखण्यासाठी जाण्याची परवानगी दिली, परंतु कृष्णाशी कोणताही संपर्क ठेवू नये अशी अट घातली. नंदानेही कृष्णाला पुन्हा समजावून सांगितलं आणि योग्य ती समजही दिली. सर्व सवंगड्यांशी खेळण्यापुरतं आणि गुरे राखण्याच्या कामापुरतं संबंध राखावेत असं कृष्णाला आग्रहपूर्वक बजावून सांगितलं. नंदाला एकीकडे कृष्णाठायी असलेली योग्य समज आणि त्याची विचार करण्याची प्रौढ बुद्धी याविषयी अत्यंत कौतुकच वाटलं. कृष्णाचं म्हणणं अगदी बरोबर आहे याची नंदाला खात्री होती. म्हणूनच तर त्याने तशी मोकळीक आणि स्वातंत्र्य कृष्णाला आपणून अगदी खुशीने दिलं होतं. परंतु गोकुळचा राजा या नात्याने मात्र तो इतर कोणावर तशी सक्ती करू शकत नव्हता. या सर्वाचा परिणाम म्हणजे कृष्णाचं सर्व सवंगडी नाराज आणि थोडेसे निराशही झाले. कारण कोणत्याही परिस्थितीत कृष्णाला सोडून राहण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवू शकत नव्हता. परंतु कृष्णाने सर्वांना आधी शांत राहायला सांगितलं. त्यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल
आपण तसा मार्ग काढूही अशी खात्री त्यांनी सर्वांना बाळगायला सांगितली. कृष्णाने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्याचे सवंगडी मनाने आणि बाह्यांगानेही शांत राहिले आणि कृष्णाचं म्हणणं ऐकण्यासाठी आतुर होऊन राहिले. कृष्णानेही सर्व गोष्टींचा साधक बाधक विचार केला आणि त्यातूनही त्याने मार्ग हा काढलाच. कृष्ण हे पूर्णपणे जाणून होता की प्रत्येक अडचणींवर उपाय हा आहेच. फक्त तो उपाय पाहण्याची दृष्टी हवी आणि तो उपाय करण्याची मनाची हिंमत हवी. अनेकदा शक्तीपेक्षा युक्तीच वापरणं आवश्यक असतं आणि वाद होत असतील तर ते टाळणंच हितकारक असतं हे कृष्ण ओळखून होता. त्यामुळे त्याने आपल्या सवंगड्यांनाही तोच सल्ला दिला की कोणाशीही निरर्थक वाद घालू नका, परंतु आपली योग्य भूमिका ही मात्र न सोडता मनात पक्केपणाने धरून ठेवा. वडीलधाऱ्या मंडळींचा कोणत्याही प्रकारे अनादर करू नका, परंतु आपलं वागण्याचं व्यक्तिगत स्वातंत्र्य मात्र सांगून सवरून किंवा वेळप्रसंगी न सांगताही पण जरूर घेत राहा. असं वागण्यात काही अयोग्य किंवा गैर नाही याची खात्री बाळगा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृष्णाच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जराही कुठेही उल्लेख करू नका, कारण कृष्णाच्या नावाचंच ज्यांना वावडं आहे त्यांच्यासमोर तसा कृष्णाचा नामनिर्देश करणं म्हणजे आधीच भडकलेल्या आगीत मुद्दामून तेल टाकून अधिकच भडका उडवण्यासारखं आहे. तेव्हा ते जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वकच टाळणं आवश्यक आहे. त्यामुळे निदान कुटुंबातील बाह्य वातावरण तरी शांततेचं राहील आणि ते तसं राखणं हेही अत्यंत जरुरीचं आहे. कृष्णाचं हे धोरणात्मक सांगणं आणि त्याचा हेतू त्याच्या सवंगड्यांच्या हळूहळू तसं वागता वागता लक्षात आला. त्यामुळे घराघरातील वातावरण बरंचसं निवळलं खरं, परंतु कृष्णाविषयीचा थोडासा राग आणि बरीचशी नाराजी मात्र काही जणांच्या मनात कायम राहिली ती राहिलीच. त्यासाठी कोणाचाच आणि कोणताच इलाज नव्हता. परंतु एक गोष्ट मात्र ह्या सर्वातून घडत राहिली, ती म्हणजे कृष्णाचं आणि त्याच्या सवंगड्यांचं परस्परांना भेटणं, सहवास करणं हे कुठल्या ना कुठल्या प्रकारे होतच राहिलं. त्याला कोणतीच आडकाठी येऊ शकली नाही. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी जसं जमेल तसं तेव्हा त्यांची भेट होतच राहिली, कारण त्या भेटीच्या मुळाशी असलेली प्रेमाची ओढ ही उभयतांच्या ठिकाणी एकी एकच होती आणि ती कायमचीच होती. अशी प्रेमाची ओढ मनाच्या ठाई असली की मग कोणत्याही बाह्य अडचणी या आड येत नाहीत. त्या सहजपणे बाजूला करून किंवा त्यांच्यावर मात करून प्रेमभावाची पूर्ती ही कोणत्याही परिस्थितीत केली जाते ती जातेच, हे मात्र सत्य आहे. त्याचाच अनुभव कृष्ण आणि त्याचे सवंगडी घेत राहिले. परिस्थितीच्या प्रतिकूलतेमुळे त्यांचे प्रेमसंबंध अधिकच दृढ झाले. एवढा वेळ अगदी एकाग्रतेने श्रवण करीत असलेल्या लक्ष्मीच्या मनाच्या ठिकाणचं कुतूहल ऐकता ऐकता सारखं वाढतच होतं. या कुतूहलापोटीच तिच्या मनाला स्वस्थ राहावेना, परंतु एकीकडे श्रवणाची उत्सुकताही सारखी वाढतच होती. शेवटी तिच्या मनाचा नाईलाज झाला आणि तिच्या मनाची अवस्था तिच्याकडून शब्दरूपाने प्रगट होऊ लागली. हे नारदा, या कृष्णाचं सर्वच काही अगदी वेगळंच दिसतं. एवढ्या लहान वयात त्याच्या ठिकाणी असलेली समज पाहून मला तरी नवलच वाटत आहे. अरे, एवढी समज तर मोठ्या माणसांना मोठ्या वयातही सहसा असत नाही. मग कृष्णाठाई एवढी समज कशी आणि कुठून आली? एवढं ज्ञान त्याला कुठून आणि कोणापासून प्राप्त झालं बरं? खरोखरी हे सारं तर एक आश्चर्यच आहे. परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की कृष्णाची भूमिका आणि त्याचं सांगणं मात्र अगदी बरोबर होतं. अर्थात ते सर्वांना समजणं हेही कठीणच आहे म्हणा, आणि समजलं तरी मानवणं हे त्याहूनही कठीण आहे. परंतु कृष्णाच्या सवंगड्यांचं मात्र हे भाग्यच म्हणायला हवं की त्यांना कृष्णासारखा त्यांचं हित जपणारा, सांगणारा आणि करणाराही असा सखा भेटला. त्यांनी मात्र योग्य समज करून घेतली आणि कृष्णरूपाने मिळालेल्या संधीचा लाभ उठवला. याबद्दल कृष्णाच्या सवंगड्यांचं देखील खरंच कौतुक आहे. हे नारदा, मला आणखीन एक गोष्ट जाणून घेण्याची अतिशय उत्सुकता लागून राहिली आहे. अरे, त्या कृष्णाने सर्वांचं व्यक्तिमत्व घडवायला सुरुवात केली हे योग्य आणि चांगलंच झालं, परंतु मुळामध्ये कृष्णाच्या सहवासात खेळायला आणि मौजमजा करायला मिळावी या हेतूने ते सर्वजण गुरं राखण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडत होते. त्या हेतूचं काय झालं? त्याची पूर्तता कृष्णाने केली की नाही? अर्थात ती कृष्णाने केली असणारच, परंतु कशी केली हे जाणून घेण्याची माझी उत्कंठा फारच वाढून राहिली आहे. त्यासाठी कृष्णाने काय योजना केली आणि त्याच्या लीला कशा प्रकट झाल्या ते हे नारदा मला अगदी सविस्तर सांग, कारण त्या प्रेमलीलांशिवाय अधिक सुखकारक आणि आनंददायी असं या सृष्टीतच नव्हे तर सर्व विश्वातच दुसरं काय आहे, खरं ना? लक्ष्मीच्या बोलण्याने झालेली खुशी नारदाच्या मुखावरील स्मितहास्याने प्रगट झाली. नारदाने सहजोद्गाराने लक्ष्मीला दाद देत म्हटलं, अगदी बरोबर. हे लक्ष्मी, तुझं म्हणणं अत्यंत यथार्थच आहे. अगं, खरं तर हे सर्व विश्वच या नारायणाची लीला आहे.
परंतु ती आकलन होणं अतिशय कठीण आहे. मग त्याचा आनंद होणं हे तर जवळजवळ अशक्यच आहे. या विश्वात निर्माण झालेली जीवसृष्टी ही सुद्धा खरं तर नारायणाचीच लीला आहे. परंतु तीही सामान्य जीवाच्या दृष्टीने पाहता एवढी व्यापक आहे की त्या सृष्टीला पूर्णपणे पाहणं जाणणं सामान्यांच्या कुवतीच्या बाहेरचंच आहे. परंतु मानवी देहाने अवतरून या नारायणाकडून प्रगटलेल्या प्रेमलीला मात्र सामान्यांच्याच निमित्ताने घडलेल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनाला त्या प्रेमलीला सुखवित्या तर झाल्याच, पण त्याचबरोबर त्यांच्या उद्धारालाही कारणीभूत आणि सहाय्यभूत झाल्या हे महत्त्वाचं. आधी सुख घेता घेताच काही जणांच्या ठिकाणी या नारायणाच्या कृष्णरूपाविषयी प्रेम निर्माण झालं. प्रेमातून प्रीती जडली, प्रीतीमुळे प्रत्यक्ष भक्ती घडली, भक्तीमुळे सर्व विभक्तता दूर होऊन कृष्णरूपाने नारायणाशी ऐक्य झालं आणि एकी एक आनंदाचाच अनुभव येऊन राहिला. तेव्हा अगदी सुरुवातीपासून सुरुवात होऊन आनंदाच्या अत्यंत उच्च अनुभवाच्या अवस्थेपर्यंत जाण्याचा सगुण प्रेमभक्ती मार्ग केवळ या नारायणाच्या कृष्णावतारातील प्रेमलीलांमुळे प्रकट आणि उपलब्ध झाला हे मात्र निखालच सत्य आहे. तेव्हा कृष्णाने आपल्या सवंगड्यांसाठी सर्व सुखांची लयलूट केली, त्यात नवल ते काय? हे लक्ष्मी, सर्वात प्रथम कृष्णाने काय केलं असेल तर सर्वांच्या रसनेला भरपूर सुखावलं. खरं तर त्याच्या सवंगड्यांना पोटभर अन्नही त्यांच्या शिदोरीतून मिळत नसे. मग चविष्ट अन्न मिळणं तर दूरच राहिलं. तेव्हा कृष्णाने यशोदामाईला सांगून स्वतःच्या शिदोरीतून भरपूर आणि रुचकर पदार्थ आणायला सुरुवात केली. प्रत्येकाने आपापली शिदोरी वेगवेगळं बसून न खाता सर्वांनी एकदम आणि एकत्रितपणे बसून आणलेलं अन्न सेवन करायचं असा प्रघात कृष्णाने सुरू केला. त्यामुळे सर्वांच्या ठिकाणी एकोप्याची भावना निर्माण झाली. कृष्णमध्ये आणि बाकी सर्वांनी त्याच्या भोवती अर्धमंडलाकार पंक्ती करून बसायचं. ही कृष्णाची योजना तर सर्वांच्याच मनाला अतिशय भावली, कारण त्यामुळे सर्वांनाच त्याच्या आवडत्या कृष्णाच्या मुखाकडे सतत टक लावून बघता येणं शक्य होणार होतं आणि त्या सर्वांनाही कृष्णाच्या प्रेमळ दृष्टिक्षेपात राहता येणार होतं. त्यांच्या दृष्टीने यापरती श्रेष्ठ अशी दुसरी कोणतीच भाग्याची गोष्ट नव्हती. आपापल्या शिदोऱ्या सोडून अन्नसेवन करण्यासाठी सर्वच जण अत्यंत आतुर असत, कारण घरापासून पुष्कळ दूर चालणं, गाईगुरांच्या मागे सतत धावणं, अनेक खेळ खेळणं इत्यादी कारणांमुळे त्या बाळगोपाळांना अगदी सडकून भूक लागलेली असे. त्यामुळे साहजिकच हातातोंडाची गाठ कधी एकदा पडते असंच त्या सर्वांना झालेलं असे. परंतु कृष्ण त्यांच्या भुकेला आणखी थोडा वेळ थोपवून धरी आणि त्यांना एका गोष्टीची आठवण करून दी की ज्या परमेश्वराच्या कृपेने आपल्याला अन्नसेवन करायला मिळत आहे त्याचं स्मरण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तेव्हा कृष्णासह सर्व बाळगोपाळ सर्वप्रथम त्या जगन्नियंत्या परमेश्वराची एकमुखाने आणि दोन्ही हात जोडून प्रार्थना म्हणत आणि त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करीत त्यानंतर सर्वांच्या अन्नसेवनाला सुरुवात होई. कृष्ण आपल्या शिदोरीतील लाडू, मोदक, खरवस यासारखे उत्तमोत्तम पदार्थ सर्वांना आधी वाटत असे आणि त्यानंतर स्वतः सेवन करत असे. त्याचबरोबर इतरांच्या शिदोरीतील पदार्थही आवडीने मागून घेत असे. साहजिकच सुरुवातीला त्या बाळगोपाळांना अगदी संकोच वाटत असे, कारण त्यांच्याकडील पदार्थ तर अगदी साधे असत आणि ते कृष्णाला कसे द्यावेत या विचाराने त्यांना लाजच वाटत असे. त्यावर उपाय म्हणून कृष्णाने एकदा एक नामी युक्ती शोधून काढली. सर्वप्रथम तो सर्वांसह सर्वांच्या शिदोऱ्यातील पदार्थ एकत्र करून त्याचा काला म्हणजे मिश्रण करत असे आणि नंतर पुन्हा सर्वांना ते वाटत असे. त्या काल्याचं वाटप करताना मात्र तो लहान मोठा सशक्त अशक्त याप्रमाणे पाहूनच योग्य प्रमाणात वाटप करत असे. त्यामुळे कोणाचीही तक्रार तर राहतच नसे, पण सर्वांनाच भरपूर आणि रुचकर असं अन्न सेवन करायला मिळत असे. सर्वांची क्षुधाशमन होऊन त्यांची मनही संतुष्ट होत असत. हे लक्ष्मी, अद्भुत अशा प्रेमरसाने भरलेला काला सेवन करणाऱ्या त्या भाग्यवान बाळगोपाळांना त्या काल्यापुढे सृष्टीतील इतर सर्व सुख तुच्छ वाटत असतील तर त्यात नवल ते काय? अगदी स्वर्गीच्या देवाने अमृत देऊन त्याच्या बदल्यात त्या रसपूर्ण काल्याची मागणी केली असती तरी त्या बालगोपालांनी त्या मागणीचा अत्यंत सहजतेनं धिक्कार केला असता, हे अगदी नक्की. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.